असं भलं मोठं पार्सल आहे. हा आपण बहुतेक जणांनी खेळलेला असेल, प्रत्येकाने आपल्या लहानपणी. तोच गेम आहे जो आता कागदावरती न खेळता त्याचे ब्लॉक्स वगैरे मिळतात आणि ते प्रॉपर खेळता येतील. तर मी माझ्यासाठी मागवलेला आहे हा सेल्फी ट्रायपॉड. तर इथे तुम्ही बघू शकतात, बहुतेक जण यूज पण करत असतील. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आपल्या इंडियामध्ये जसं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मिशो जसे ॲप आहेत, तसे इथे टेमू ॲप आहे शॉपिंग करण्यासाठी. तर मी टेमू शॉपिंग ॲपवरून काहीतरी गोष्टी मागवलेल्या आहेत. थोड्या माझ्यासाठी मागवल्या आहेत, थोड्या समियासाठी मागवल्या आहेत. तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते काय काय आहे मी मागवलं आहे. तर ही अशी एवढी भली मोठी पिशवी आलेली आहे आणि 1.5 तास वगैरे झाला असेल येऊन, पण समिहाला चैनच पडत नव्हतं की त्याच्यामध्ये काय आहे काय. कारण तिला मी आधी सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी टॉईज वगैरे मागवले, तर ती खूप एक्सायटेड होती की काय टॉईज आहे वगैरे ते. तर मी तुम्हाला दाखवते आता ओपन करून. ऑलरेडी पिशवी मी फोडलेली आहे आणि समियाने त्याच्यातून तिच्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत. सो बघूया आपण काय काय आहे त्याच्यामध्ये. तर मी हळूहळू दाखवते तुम्हाला. तर इथे मी समियासाठी एक ऑर्डर सेट मागवला होता. मला ॲक्च्युली आवडला म्हणून मागवला होता. तशी काही गरज नव्हती तिला कपडे घेण्याची, पण छान वाटला मला आणि तिला पण आवडेल म्हटलं, कारण तिथे टेडी बेअरचं एक प्रिंट वगैरे आहेत त्याच्यावरती. तर असं हे टी शर्ट आहे आणि त्याच्या खाली पॅन्टसुद्धा आहे. ते छान असं कॉम्बिनेशन वाटलं मला म्हणून मी मागवलेलं आहे. आणि आता आलं आहे तर त्याचा कपडा पण थोडासा जाडसर आहे, छान आहे. म्हणजे थंडीमध्ये घालू शकतो, आता समरमध्ये तर नाही घालू शकणार. त्याच्यामुळे मी थोडीशी मोठीच साईज मागवली होती. तर बघू शकता तुम्ही, तिला सहज येईल असं वाटतं. अजून घालून बघितलेली नाही आहे, तर बघूया आपण. पण त्याचा कपडा खूप मऊ मऊ आहे आणि जाड पण आहे, तर छान आहे. थंडीमध्येच घालण्यासाठी ॲक्च्युली मी घेतलं आहे तिला. तर बघूया आता तिला आवडतं की नाही. तर मी माझ्यासाठी स्लीपर मागवली होती. तर इथे घरामध्ये घालण्यासाठी स्लीपर लागतेच, माझी आहे ती खराब झाली होती, त्याच्यामुळे मला घ्यायचीच होती. त्याच्यामुळे मी ही स्लीपर मागवलेली आहे. तर ती पण क्यूट अशी वाटते, कारण त्याच्यावरती पण बेअरचे चित्र आहे आणि कलर पण सुंदर आहे. शिवाय ती खूप हलकी आहे वजनाला, काहीच वेट नाही आहे त्याचा आणि फ्लेक्सिबल पण आहे. तर घरी घालण्यासाठी उत्तम असा पर्याय मला वाटला म्हणून मी ही ऑर्डर केलेली आहे. अशी ही क्यूटशी चप्पल आहे. त्याच्यानंतर समियासाठी मी समियाला हे दाखवलं होतं तिला की मी तुझ्यासाठी हे मागवलेलं आहे. तर हे आहे ज्वेलरी मेकिंग बॉक्स. त्याच्यामध्ये बीड्स दिलेले आहेत आणि शिवाय त्याच्यासोबत ते दोरा पण दिलेला आहे. तर दोऱ्यामध्ये ते बीड्स ओवून आपण ब्रेसलेट बनवू शकतो किंवा नेकलेस वगैरे बनवू शकतो. असं काही वेगवेगळ्या टाईपचे ज्वेलरी बनवू शकतात. तर मी तिच्यासाठी घेतलं स्पेशली, कारण समर सुरू झाला आहे पण तेवढं काही ऊन बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे रोज तिला बाहेर घेऊन जाणं शक्य नाही आहे. शिवाय तिची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, म्हणून म्हटलं थंडगार हवेत नेण्यापेक्षा घरी काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल तर ती बिझी पण राहील आणि तिला पण मजा वाटेल. म्हणून हे मी तिच्यासाठी मागवलेलं आहे, जेणेकरून ती बिझी राहावी आणि तिला पण छान वाटावं काही केल्यासारखं. तर आल्या आल्या मम्मा मला दे मला दे मला दे पाठी लागली, म्हणून मी तिला ओपन करून दिलं होतं. तर त्याच्यातून तिने हे असं छानसं ब्रेसलेट बनवले. हे बीड्स मी तिला काढून दिले होते आणि तिने ते ओवलेले आहेत. तर याच्यामध्ये तिने तिचं नाव पण रेडी केलं आहे, समिहा म्हणून दिसत असेल. तर तिला छान वाटलं, म्हणजे तिच्या नावाचं ब्रेसलेट येतं. असं सुंदर असं कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण छान आहे, म्हणजे गर्ल वगैरे असेल तर तिला गिफ्ट देण्यासाठी छान असं मला बॉक्स वाटते. हा त्याच्यानंतर तिच्यासाठीच मी मागवली होती एक लेगिन्स. ॲक्च्युली हे टाईट्स आहे, लेगिन्ससारखंच आहे. कारण आता समरमध्ये म्हटलं फ्रॉक वगैरे घालण्यात, तर पार्कमध्ये गेल्यानंतर खेळताना फ्रॉक वगैरे उडतं. शिवाय इथे हवा पण असते, ऊन असलं तरी खूप, तर ते थंडी पण जास्त लागू नये म्हणून मी फ्रॉक खाली घालण्यासाठी अशी टाईट्स मागवली आहे. तर याचा कपडा असा एकदम स्ट्रेचेबल असतो आणि कलर पण असं अगदी सगळ्या फ्रॉकवरती वगैरे जाईल असंच मागवलेलं आहे. तर हे 2 पेअर्समध्ये, ग्रे अँड ब्लॅकमध्ये. तर चांगलं वाटते. बघू आता तिला हे सगळं ॲक्च्युली तिला घालून बघितलेलं नाही आहे, घालून बघून मग कळेल की साईज बरोबर आहे की नाही. कारण इकडच्या साईज ऑलवेज एक साईज मोठीच असते.
त्याच्यानंतर अशी समरमध्ये घालण्यासाठी तिच्यासाठी मी हॅट मागवलेली आहे, कारण इकडे विंटरमध्ये जाणार असेल स्कूलला तर जॅकेट कंपल्सरी आहे, तशी समरमध्ये स्कूलमध्ये हॅट कंपल्सरी असते. सो तिच्या स्कूलमधून सांगितलं होतं की हॅट तर पाहिजेच तिच्यासाठी, म्हणून पण मी मागवले. आणि क्यूट असं त्याच्यावरती लिहिलं आहे, शिवाय ती हॅट पण स्वतः क्यूट दिसते म्हणून मी मागवली स्पेशली. तर ती ॲक्च्युली दोन्ही साईडून घालू शकतो अशी हॅट आहे, तर इथून तर आपण घालू शकतो, शिवाय तिला असं उलटं केल्यानंतरसुद्धा इथे छान अशी प्रिंट आहे. सो दोन्ही साईडून त्याला वेअर करू शकतो. आणि हे असं साईडला असल्यामुळे गळ्याला पण तिच्या ऊन लागणार नाही, डोकं तर कवर होणार आहे, शिवाय फ्रील असल्यामुळे साईडला कवर होईल तिचा गळासुद्धा. आणि इथे तुम्ही बघू शकता खाली दोरी आहे, जेणेकरून हवा जरी आली तरी टोपी उडणार नाही, कारण मी जसं म्हटलं की इथे खूप हवा असते समरमध्ये सुद्धा, तर हवेसाठी मी अशीच टोपी बघत होती की तिला घट्ट बसेल वगैरे अशी. तर हे असं कमी जास्त करून तिला आपण घालू शकतो. ते क्यूट अशी टोपी आहे इथे, आणि ती कॉटनची असल्यामुळे ती नंतर खराब वगैरे झाली तरी धुवू वगैरे शकतो आपण. छान वाटते ना. त्याच्यानंतर मी मागवले होते थोडेसे नेल पेंट्स. सो ह्या नेल पेंट्स आहे, बॉक्स आहे नेल पेंट्सचा, ह्याच्यामध्ये 9 नेल पेंट्स सांगितलेले आहेत. तर 9 पीसचा सेट आहे हा बॉक्समध्ये. तर ह्याच्यामध्ये एक बेस कोट आहे आणि एक टॉप कोट आहे, जेणेकरून नेल पेंटला छान शाईन येईल. आणि हे जेल नेल पेंट आहे, ज्याचे जेल नेल पेंट आहे, म्हणजेच नेल पेंट लावल्यानंतर तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ती अशी पील ऑफ करू शकतात. तर ते थोडे थोडे तुकडे राहतात नखावरती, आपले नॉर्मल नेल पेंटचे तसे राहणार नाही, डायरेक्टली पील ऑफ केले की ती डायरेक्टली निघून जाते. तर मला जास्त डार्क कलर आवडत नाही, त्याच्यामुळे मी न्यूड कलर्स मागवलेले आहे. तर याच्यामध्ये सगळे न्यूड कलर आहे, तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच कधी. त्याच्यानंतर समयासाठी मी आणखी एक टॉय मागवलेला आहे. तर हे ती पेन आणि वही घेऊन त्याच्यावर तर नॉर्मली खेळतेच ती, तिला मजा वाटते. अजून तिला त्या गेमचे सगळे रूल्स माहिती नाही आहे, ऑलवेज तिलाच जिंकायचं असतं, पण तरीसुद्धा तिला ते खेळायचं असतं, मजा येते तिला. त्याच्यामुळे म्हटलं की हा गेम मागवावाच तिच्यासाठी, कारण ह्याच्यामधून तिला रूल पण कळतील. कारण बुकवरती तिला असं वाटतं की तीच जिंकण्यासाठी 2-3 वेळा फुल्ली करू शकते किंवा गोळा करू शकते. सो तिला पूर्ण गेम कळावा म्हणून मी हा गेम तिच्यासाठी मागितलेला आहे. तर हा टिक टॅक टोय गेमचं नाव आहे, जे आपण लहानपणी भरपूर वेळा खेळलो असेल सगळेच जण. असं हा पण हलकासुद्धा आहे. सो कुठे मी ट्रॅव्हलिंग वगैरे करताना किंवा फिरायला वगैरे गेलो तरी तिथे घेऊन जाण्यासाठी चांगला उत्तम असे पर्याय, खूपच हलका असल्यामुळे. त्याच्यानंतर इकडे मागवलेले आहेत मी सॉक्स. तर जसं मी म्हटलं घरी घालण्यासाठी स्लीपर हवी असते, तसे आता सॉक्स पण लागतात थंडी सुरू झाली की. ॲक्च्युली ते समरची ऑफर चालू होती टेमो ॲपवरती, म्हणून मी ॲक्च्युली हे सगळं मागितलेलं आहे. शिवाय मला क्वालिटी पण बघायची होती आणि त्यांची सर्विस पण बघायची होती. तर क्वालिटी तर सगळ्या गोष्टीची चांगली वाटते मला आत्तापर्यंत जे बघितलं ते. इवन सॉक्सची पण क्वालिटी चांगली वाटते, थोडेसे जाडसर आहेत आणि कलर पण छान छान आहे. म्हणजे 5 पेअर आहेत ॲक्च्युली हे सगळे मिळून असे, तर मी सगळे काही दाखवत नाही आता, पण क्वालिटी छान आहे. त्यांनी सांगितलं होतं की 4 ते 9 दिवसामध्ये तुमचं डिलिव्हरी होऊन जाईल पार्सल, पण जवळजवळ 12 दिवस झाले तरी पार्सल येत नव्हतं. त्याच्यामुळे थोडंसं वरीड होती, कारण आपण पेमेंट केलेलं असतं आधीच. तर फायनली ते पार्सल मिळालेलं आहे, म्हणून मी खुश आहे आता. आणि त्याची क्वालिटी पण छान आहे, जाडसर अशी सगळ्यांचीच. म्हणजे समियाचे जे ऑर्डर सेट मागवलं ते पण सुंदर असे. आणि फायनल तर याची मी खूप आतुरतेने वाट बघत होती, तर ते हे प्रॉडक्ट आहे. तर सध्या माझ्याकडे ट्रायपॉड आहे, पण तो खूप हेवी आहे, म्हणजे मी कुठे कॅरी वगैरे नाही करू शकत, घरीच फक्त मी त्याच्याने व्हिडिओ काढू शकते वगैरे. तर मला हलका असं ट्रायपॉड पाहिजे होतं, जेणेकरून बाहेर गेल्यानंतरसुद्धा मला इझी पडेल हातामध्ये पकडण्यासाठी वगैरे. त्याच्यामुळे हे मागवलेलं आहे, तर हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हे असे 2 पीसमध्ये त्यांनी दिलेले आहे. हा स्टँड असेल, हे असं ओपन होते, सहज अगदी ओपन होते. तर हा स्टँड आहे, हे असं आपण बेसवरती ठेवू शकतो. आणि इथे स्क्रू दिलेला आहे त्यांनी त्याला अटॅच करण्यासाठी. सो हे मे बी असं
आणि लगेच अटॅच झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि एकदम वेट काहीच नाही आहे, म्हणजे त्याचं 300 ग्राम वगैरे वेट लिहिलं होतं त्याच्यावरती. सो मला हे असं पाहिजेच होतं. शिवाय हे पण 360 डिग्रीने असं फिरतं आहे आणि हे अप अँड डाऊनसुद्धा होतं. तर ॲडजस्टेबल आहे आणि इझी टू अटॅच आहे. शिवाय स्टँड पण, तो स्टँड म्हणून पण आपण असं यूज करू शकतो त्याला आणि कॅरी करण्यासाठी सुद्धा इझी आहे. सो असं पण व्हिडिओ शूटिंग करू शकतो आपण. सो याची मी खूप ॲक्च्युली वाट बघत होते आतुरतेने, जे मी तुम्हाला बोलले होते ते. तर अशी सगळी माझी शॉपिंग होती. तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ती नक्की सांगा. आता झाली आहे संध्याकाळ आणि पार्कमध्ये छान ऊन पडलं, त्याच्यामुळे आम्ही आलोय पार्कमध्ये फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी. तर आता आम्ही इथे थोडा टाइम स्पेंड करू आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 7 वाजले तरी ऊन छान कडक पडलेले आहे. समरला सुरुवात होतीये, त्याच्यामुळे समरचे व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. Bye.